बड़ी गाड़ी उधर लगाना है अंदर। बोलो अंदर लगाने को लगा दो। आपण चांदूर बाजार या ठिकाणी आणि आता पाहतो आपण भारतीय जनता पार्टी चांगली जोराशोरात दिसून राहिली। सध्या सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आणि सोबतच जे प्रवीण पोटे जे आहेत अमरावतीचे आपले जे MLC चे आमदार सुद्धा आहेत राहिलेले। सध्या पाहता तुम्ही की खूप मोठ्या प्रमाणात इथं भारतीय जनता पार्टीची जे कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे। चांदूर बाजारातले सर्वच पदाधिकारी सध्या इथं आलेले असून आज आढावा बैठक आहे आणि आजच्याच दिवशी आता सर्व गोष्टी म्हणजे तिकिटा फायनल झालेल्या आहेत, सर्व वार्ड फायनल झालेले आहेत, नगराध्यक्ष सुद्धा फायनल झालेला आहे उमेदवार। तर आज आढावा बैठक आहे। बैठकीनंतर कोणत्या प्रकारची रणनीती आखल्या जाते हे आपल्याला पाहणं आहे। कंटिन्यू पाहता तुम्ही की आता मागच्या साईडला इथं आमदार प्रवीण तायडे सुद्धा आणि बाकीचे कार्यकर्ते सुद्धा इथं आलेले आहेत। सध्या आपल्यासोबत प्रवीणजी पोटे आहेत। पोटेजी एक प्रश्न असा आहे की सध्या आपण जे उमेदवार दिलेले आहेत पण काही उमेदवार असे आहेत की पक्ष आपला असून सुद्धा दुसऱ्या पक्षाचे तिकीट घेऊन राहिले, काय म्हणतात, काय सांगायला? ते आपापली आवड आहे। भारतीय जनता पार्टीने आमचे आमदार प्रवीणजी तायडे साहेबांनी जे फायनल केले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। तीच उमेदवार आम्ही ज्यांनी उमेदवारी आपल्याला मागितली त्या लोकांना आपण उमेदवारी दिलेली आहे। कदाचित त्यांची इच्छा नसेल उमेदवारी मागण्यामध्ये पण त्यांनी बाहेरची उमेदवारी घेतली असेल। भाऊ जे आपल्या पक्षासोबत आतापर्यंत मनीष नागले आहे त्यांना आपण झोपल्यात कुठे आपली कमतरता वाटली? कमतरता कोणाचीच वाटत नाही। भारतीय जनता पार्टी आहे जगातला, देशातला, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे। इथं किती आले किती गेले त्याची काही आम्ही पर्वा करत नाही। भारतीय जनता पार्टी आहे, मोठा पक्ष आहे, त्यावर काही चिंता करण्यासारखं नाही। आज केंद्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी सरकार आहे, केंद्रात नरेंद्रजी मोदींची सरकार आहे आणि विकासात्मक आपण काम जर पाहिलं 2014 पासून मोठ्या प्रमाणात आपण विकास झालेला पाहतो आहे। आमच्या गावामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिला तर 14 ते आजपर्यंत 24 पर्यंत मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे। आपण चांदूर बाजार याच्या आधी पाहिलेला आहे आणि 14 नंतर चांदूर बाजार आपण खातोय। आता आमचे आमदार या ठिकाणी प्रवीण तायडे निवडून आले, त्यांनी सुद्धा विकासात्मक मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे आणि महानगरपालिका जी आहे चांदूरची भारतीय जनता पार्टी ताब्यात येईल अपेक्षित आहे। आपल्यासोबत सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आहेत। भाऊ आता पाहून राहिलो आपण की सध्या चांदूर बाजारचा उमेदवार आहे, कणखर उमेदवार तुम्ही दिला, पण पक्षातले काहीतरी असे आपले कार्यकर्ते आहेत जे आता तुम्ही समजू शकता जे दुसऱ्या पक्षात चालले आणि दुसऱ्या पक्षाची तिकीट घेऊन राहिले, अशा वेळेला काय करायला पाहिजे? मी नाही दिली ही उमेदवारी वरचे सर्व बाजूनी तपासून वरिष्ठ लोकांनी दिलेली उमेदवारी आहे आणि टिकूभाऊंचं काम पाहता आणि टिकूभाऊ या शहरासाठी किंवा हिंदुत्वासाठी ज्या काही गोष्टीतून मार्गक्रमण करत आहे त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा एक नगराध्यक्ष आणि चांगल्या पद्धतीचे नगरसेवक, कारण सरकार हे नरेंद्रजी मोदींचं आहे, भारतीय जनता पार्टीचं आहे, महाराष्ट्रात सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे आणि आमदार सुद्धा माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीचा आहे। त्याच्यामुळं स्वाभाविक असं आहे की नगर परिषद सुद्धा ही भारतीय जनता पार्टीची असली पाहिजे, जेणेकरून हे जे आम्ही जाहीरनाम्यात मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याचं आम्ही निराकरण करू शकलो पाहिजे 5 वर्षात आणि विकासासाठी चांदूर बाजार जे मागे पडलेला आहे, ड्रेनेज सिस्टीम असो, पाणी पुरवठा असो, CCTV कॅमेरे असो, सुरक्षा असो, अतिक्रमण असो रोडवर झालेलं, त्यानंतर मार्केटमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही आहे, त्याच्यानंतर महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही किंवा याची व्यवस्था नाही आहे। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आणि बायपास रोड या शहराला पाहिजे। एक ना अशा अनेक गोष्टी या शहराला मागच्या 25 वर्षात विळखा घालून आहे, विकासापासून वंचित असलेलं शहर आहे आणि सीमा वाढ आहे हा सुद्धा करावा लागते, जेणेकरून शहराचा विकास चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे। आमदार म्हणून, नगराध्यक्ष म्हणून ही जबाबदारी आमची राहील आणि आमचा जर नगराध्यक्ष आणि संपूर्ण बॉडी जर निवडून दिली तर निश्चितच एक चांगलं मॉडेल, विकासाचं मॉडेल इथं तयार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।
भाऊ आताची एक प्रतिक्रिया होती माझी आमदाराची की भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की ज्या पक्षासोबत युती केली किंवा त्या पक्षाला तो हे करण्याचा प्रयत्न करतो. नाही, हे त्यांचं आता कसं आहे, त्यांनी याच्यातून म्हणजे भ्रमनिराश झालेले आहेत ते, त्याच्यातून निघालेलं त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यांना माहिती आहे हाती काहीच लागणार नाही आहे, त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. दुसरी गोष्ट, आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, आमचं सरकार हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे, मजुरांचं सरकार आहे, सर्वांचं असलेलं सरकार आहे. राहिली गोष्ट तुम्ही म्हणता की ते असं म्हटलं तुमच्या तोंडून मी ऐकतोय, मी तर नाही ऐकलं की ते सोबत्याला वगैरे काय असं करतात, संपवतात वगैरे मित्र पक्षाला. तुम्ही किती मित्र बदलवले, तुम्ही आता कोणाची सुपारी घेऊन काम करत आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही उसनावसर आणू नका आणि आमच्यावर टीका करू नका. आम्हाला काम करू द्या, आम्हाला विकास करू द्या, बस काम खतम. आपल्यासोबत सध्या आहेत की नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत जे कांताताई जे उबनलालजी अहिर जे आहेत त्यांचेच जे पुत्र आहेत टिकूदादा अहिर आहेत. टिकूदादा, आपल्या मातोश्रीला तिकीट मिळाली, आपण शहर अध्यक्ष आहोत, तर आपली तयारी कशी आहे सध्या? आता दांडगा बंदोबस्त केलेला आहे का असं सांगायचं? आता हे आमच्या बैठका चालू आहे, सगळ्या पूर्ण प्रभागात जाऊन आम्ही भेटीगाठी लोकांना भेटणं पूर्ण चांगल्या प्रकारे 100% आम्हाला प्रतिसाद लोकांचा भेटत आहे आणि लोकांची इच्छा आहे की एक गरीब कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदावर घेऊन मी 24 तास लोकांचं काम करतो. कोणताही हिंदू राह, मुस्लिम राह, बौद्ध राह, सगळ्या समाजाचं मी प्रामाणिकपणाने काम करतो आणि प्रामाणिकपणाने काम करणार आणि प्रत्येक प्रभागात फिरून सगळ्यांच्या लोकांच्या भेटीगाठी घेणं चालू आहे आणि जसे पक्षाचे वरचे आदेश येईल, सभा राहणार आहे, मीटिंग कॉर्नर राहणार आहे प्रत्येक म्हणजे चौकात, तर ते पक्षाचे आदेश आम्ही ते फॉलो करू. दादा, आता तुमचा सध्याच्या परिस्थितीचा किंवा आताच्या जेवढं की उमेदवार आहे याच्याबद्दल तुमचा सध्या फायटर हे पहा, सध्या फायटर तर जेवढे पक्ष उभे आहेत ते माझे सगळे फायटरच आहेत. मी प्रामाणिकपणानं काम करत आहे, लोकांना भेटत आहे आणि 100% मला प्रतिसाद लोकांचा भेटत आहे. जेवढे उमेदवार आहे ते माझे फायटर आहे. मी असं कोणाला एकाला येणे धरणार का बा ह्या माझा फायटर आहे, सगळेच उमेदवार माझे फायटर आहे. जेवढे उमेदवार आहे मग मी 100% निवडून येणार. माझ्या पक्षाचे सर्वच उमेदवार आमचे निवडून येणार आहे आणि वरचेश्री ही ताकदीने आमची निवडून येणार आहे. कारण का भारतीय जनता पार्टी नेहमी जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात आणि टिकूभाऊ अहिर असे व्यक्ती आहे, रात्री 2 वाजता तुम्ही फोन लावा, त्यांना हजर असतात. रुग्णसेवकचं काम असो, सामाजिक जनतेचं काम असो, कॉलेजच्या विद्यार्थ्याचं काम असो आणि कुणाचंही काम असो, टिकूभाऊ अहिर हे नेहमीच कार्यरत असतात. नाही, आता तुम्ही सीटा किती निवडून आणू शकता आणि कुठपट तुम्हाला जन्मात तुम्ही आता सहाय्य करू शकता, कारण तुमचंही कुठंतरी एक पक्षाचं एक कुठेतरी कमी झालेलं दिसते, कारण पक्षातून लोक बाहेरच्या पक्षात. चांदूर बाजारातल्या पूर्ण प्रभागातल्या उमेदवार इथं आपल्या सोबत आहेत आणि सोबतच ज्या नगराध्यक्षासाठी ज्या उभ्या आहेत कांतालालजी उबनलालजी अहिर ह्या काकू सुद्धा इथं सध्या आहेत. माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही ज्याही प्रभागातून आता उभे राहणार आहेत त्या प्रभागातल्या अशी पेंडिंग कामं कोणत्या आहेत जे असं वाटते तुम्हाला की मागच्या नगरसेवकांना केलं नाही, तुम्ही जर निवडून आले तर तुम्ही पूर्ण करसाल? पाण्याबद्दल आहे, पाण्याची सुविधा नाहीये तिथे, काही रस्ते व्यवस्थित नाहीये, बांधकाम व्यवस्थित नाहीये. तर आता जर आम्ही निवडून येऊ आणि लोक आम्हाला संधी देतील तर आम्ही ते काम करू. आदरही खूप काम आहे. जे आधी निवडून आलेले आहे त्यांनी काहीही केलेलं नाहीये. ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कांताबाईजी उबनलालजी अहिर जे आपल्या सोबत आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे, तर शहरातले असे विकासात्मक कामे कोणते आहेत जे तुमच्या नजरेत येतात की हे काम पेंडिंग आहेत बा, तुम्ही निवडून आल्यावर करसाल? भी काम है वो बाद में, अब निवडणूक के बाद में करेंगे सब. नगर अध्यक्ष के वास्ते खड़ी हूँ मैं. लोगों को क्या बोलेंगे तो? यही कि भाई जो काम पेंडिंग है वो काम हम करेंगे, चुन के आए बाद में. भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे जिल्हा उपाध्यक्ष मुरली माकुडे आहेत.
मला तुम्हाला एक प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला आपल्या पक्षातल्याच काही लोकांनी आपल्यावर ब्लेम लावले होते, हे मी ते क्लिप पाहिली होती की वेगळ्या सोशल माध्यमावर होती, त्याबद्दलच्या बरेचसे असे भ्रम फैलले होते, काय सांगाल त्याबद्दल? राजकारणात ब्लेम लावणे, आरोप प्रत्यारोप करणे हा सर्वांचा अधिकार आहे, परंतु सार्वजनिक जीवनात आणि राजकीय जीवनात काम करत असताना हे प्रश्न, हे विषय येणारच आहे. त्याबद्दल मी कोणाला ब्लेम लावणाऱ्यांना असं म्हणू शकत नाही की तुम्ही ब्लेम करू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीत ज्या आपल्या काकू आहेत उभ्या, म्हणजे तुम्हीच उमेदवारी दिली आहे, सर्वांमध्ये तुमची उमेदवारी तुम्ही घोषित केली आहे काकूंची, तर अशा वेळेले आता चौरंगी राजकारण दिसून राहिलं शहरामध्ये, तर यामध्ये आपली सीट निवडून कशी येईल, म्हणजे कसं जनमत मिळेल आपल्याला त्यासाठी? मुळात आजपर्यंत इथं ज्या निवडणुका झाल्या, ज्या म्हणजे जनतेतून नगराध्यक्षाच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळेस दोन म्हणजे एकाच एकच्या लढतीत निवडणुका झाल्या, परंतु पहिल्यांदा ही निवडणूक अशी आहे की ज्यामध्ये चौरंगी लढत होऊ शकते. आणि चौरंगीमध्ये आम्ही गेल्या 20 वर्ष आमच्याकडे आमदार नसताना आम्ही 3दा इथं नगराध्यक्ष बसवला. आज आमच्याकडे आमदार पण आहे आणि मागच्या वेळेस आमची सत्ता होती, आमचे 9 नगरसेवक 10 नगरसेवक इथं निवडून आलेले होते आणि नगराध्यक्ष पण आमचाच होता. त्याच्यामुळं या शहरातली जे मतदार आहे, जनता आहे, ती भारतीय जनता पार्टी सोबत आहे. त्याच्यामुळं ही निवडणूक एकदम सोपी आहे. पाहाला पण जवळपास प्रवीणजी पोटे, सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे सुद्धा बोलले, सध्या जिल्ह्यातले पदाधिकारी तसेच तालुक्यातले शहर अध्यक्ष सुद्धा बोलले. यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट लक्षात येऊन राहिलं की भारतीय जनता पार्टी दांडग्या बंदोबस्तात राजनीतीमध्ये, रणनीतीमध्ये 1 नंबरमध्ये ठरणार आहेत. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषण राव.